आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत। तर त्यासाठी मी एक मोठं जे वांग आहे ते घेतलंय, जे ब्लॅकवालं, आणि 2 टमाटर घेतलेत। हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी गॅसवरती एक जाळी ठेवून त्याच्यावरती 2 टमाटर ठेवले आणि वांग्याला मी 4 ते 5 असे फोडी केले, म्हणजे फोड नाही केले, फक्त मधून चिरा मारल्यात। आणि त्याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची त्याच्यामध्ये मी ॲड केली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये घातले आणि वरून मी तेल लावले। आता हे आपल्याला याला भाजायला ठेवायचं। तर हे बघा, मी आपले जे टमाटर आहे ते चांगले भाजले आहेत, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आणि वांग्याला देखील आपल्याला चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे। हे वांग देखील चांगले व्यवस्थित भाजले। आता आपल्याला जे वांग्याची जी साल आहे आणि ती आपल्याला काढून घ्यायचे, जेणेकरून जे वांग आहे ते जे भरीत बनेल ते व्यवस्थित बनेल आणि त्याच्यामध्ये जे काळं वांग्याचं झालेलं आहे टळपर ते येणार नाही। त्यासाठी मी पूर्ण वांग्याचे जे वरची साल आहे जी ब्लॅक झालेली आहे, तर ती सर्व साल मी काढून घेतले आणि त्याच्यामध्ये जे टमॅटर आणि आपलं वांग आहे ते व्यवस्थित मी चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित बारीक करून घेतले। आता मी एक कढाई घेतली, म्हणजे पॅन, त्याच्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे। तर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे। मी थोडंसं जिरं घातलं, ते फ्राय झालं थोडं की आपल्याला लगेच कांदा घालायचा। आपण कांदा चिरून घेतला आहे, मी यासाठी एक कांदा घेतला होता आणि तो बारीक चिरून घेतला। तो फ्राय झाला की मी थोडीशी ना कांद्याची पात घेतली होती, ती देखील फ्राय झाली की आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। त्यासाठी मी थोडीशी हळद ॲड केली आहे आणि थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर मी ॲड केली। स्वादानुसार आपल्याला नमक घालायचं आहे आणि मी थोडेसे धनिया पावडर देखील ॲड केले याच्यामध्ये। हे आपल्याला चांगले व्यवस्थित फ्राय झालं की आपल्याला नंतर हे आपण जे वांगा आणि टमॅटर बारीक करून घेतले ते याच्यामध्ये ॲड करायचे आणि हे चांगले व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे। त्यानंतर आपल्याला थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची। तुम्ही बघू शकतात आपलं भरीत आहे ते रेडी आहे। खूप छान बनलं आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।